डिसेंबर मध्ये मुलाचं लग्न झालं तुमच्या, मार्च मध्ये सुनबाईला 3रा महिना लागला, बरोबर आहे ना? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. पूर्वी लग्न झाल्यावर 2 वर्षानं पोरं व्हायची. आता लग्नाच्या वाढदिवसाला पोर 42 दिवसात राहते. तुम्ही हिशोब करा, 1 दिवस सुद्धा आपल्या कोणी हिशोबात मागं पुढं होणार नाही. ते सुनबाईला 3रा महिना लागला, नीट आहे का बरं का? सोनोग्राफी केली, डॉक्टरकडे नेलं, सोनोग्राफी केली. डॉक्टरने सांगितलं बा बाळाची वाढ योग्य आहे. मात्र तुम्ही सुनबाईची काय घ्यायला लागल्या? काळजी. हां, जिना चढायचा नाही, भारी वजन उचलायचं नाही, जोरात चालायचं नाही, हलकं खायचं नाही. हलकं म्हणजे भात, चपाती, वरण असं खायचं नाही. नळ्या, बोंबील, बॉम्बलाचा नुसता रस्सा प्यायचा तिनं, दुसरं काही खायचं नाही. का? आतला गेरडी बॉडीगार्ड झाला पाहिजे ना. ती जी खायची ठेप, तिनं निवांत झोपायचं, चालायचं नाही. मग डोहाळे जेवण झालं तिचं. डोहाळे जेवण, सजवली बिजवली, पोट पुढे येईल, मंडवळ्या बिंडवळ्या, मेकअप बिकअप, आय फोटो, अख्खं गाव जेवाय. डोहाळे जेवण झालं, 9वा महिना लागला, तिला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरने तोंड बारीक केलं. अवघड आहे, आडवा आलंय. या 15 वर्षापासून पोरं सरळ येतच नाही महाराज. काय झालंय? आडवं नाही तर उभं. मग काय आतमध्ये रेंज गेली का काय? काय कळा ना. बाळ बाहेर आलं. डॉक्टर म्हणले सिझरिंग करावं लागेल. केलं. लय बारीक आहे का बरं का? बोगस नाही, ओवी गाठ्याच्या बाहेर नाही. मी किती बोललं तरी त्याला ओवी असणारच, गाठ्यातलं प्रमाण असणार. ते बाईला डोहाळे लाग. बाळांतीन झाली, 16 टाके पडले. बाळ बाहेर आलं, 71,000 रुपये बिल झालं डॉक्टरचं. म्हणजे डॉक्टरचा स्लॅबच पडला तेवढं. हे पोरं आडवं आलं का त्याचा स्लॅब पडला, दुसरं पोरं आडवं आलं का त्याचा कलर झाला. एका त्या म्हाताऱ्याचा डोळा गेला का त्यानं फ्रीज घेतलाच. हे असं झालं. बाळांती झाली, ठेप सुरू झाली. त्या घरात मांजर होती. मांजर तिची काही सोनोग्राफी झाली नाही, डोळे जेवण झालं नाही, सिझरिंग झालं नाही, खायचे पथ्य नाही. तिला 3 बाळं झाली. हिला 71 घालून तिला रुपया खर्च नाही. मग बोला बसलेली माणसं, दोघात देखणं बाळ कोणचं? मांजरीचं. का? मांजरीच्या आईच्या जिभेमध्ये इतकी ताकद आहे का तिनं पिलावरून जर जीभ फिरवली तर सोन्यासारखं पिलू चमकतं. किती सुंदर घाण पिलू असू द्या, पण ते पिलू आईच्या जिभेत इतकी ताकद आहे, संतांच्या वाणीत इतकी ताकद आहे का किती पाप्याला उद्धारू शकतो. सकळ जीवांचा करीतो संभाळ, तुझ मोकली रे ऐसे नाही, तुझ मोकली रे ऐसे नाही, तुझ मोकली रे ऐसे नाही. सकळ जीवांचा करीतो संभाळ, तुझ मोकली रे ऐसे नाही, तुझ मोकली रे ऐसे नाही, तुझ मोकली रे ऐसे नाही. 3 शब्द सांगतो. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे.
जगाला सुखी करण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या तत्वज्ञानात आहे. आणि एकदा ते ज्ञान आलं का अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198 ओवी नंबर 199 आणि ओवी नंबर 200 लोखंडाचं सोनं होईल त्याचं परत लोखंड होणार नाही. दुधाचं लोणी होईल त्याचं परत दूध होणार नाही. ऊसाची साखर होईल त्याचं परत ऊस होणार नाही. एकदा हृदयातला देव कळला की दुःख त्याची गाठ घेणार. दुःख त्याची गाठ घेणार नाही. महिला मंडळ मांजरीला पिलू झालं 3 झाले. पण जगातलं आश्चर्य ऐका, मांजरीच्या पिलाला जन्माला आल्याबरोबर दृष्टी नाही तरी त्याला आईचं स्तन सापडावं लागलं नाही. बरोबर आईच्या स्तनाला जाऊन बिलगलं ते. दृष्टी त्याला नाही. मांजर फिरवती घर हे आता मांजरीला काय पोटभर खायला आहे का? मिळालं कुठं दूध? आता दूध तर जवळजवळ मिळतच नाही. उंदरही राहिले नाही स्लॅबच्या घरामुळे. उंदरही गेले. मग तिला कुठं कुठं एखादा उंदीर सापडला, कुठं भाकरी सापडल्या, ती 7-8 घरं फिरते. कवडीची ठेप नाही. इकडं हिच्या हाताला सॉक्स, पायाला सॉक्स, घरात चप्पल, घरात AC, मालिका कंटिन्यू चालू, कानाला स्कार्फ, अजिबात हवा लागता कामा नये. एकदम कंडिशन. जेवण जाग्यावर, पाणी कोमट, गार पाणी नको, पाणी कोमट, दूध गरम, साखर प्रमाणात, खाणं पिणं आयशा आरामात, घरातून हलायचं. जेवण आंघोळ निवांत 10-10:30 वाजता. बाळ झोपल्यावर टेप, हाताला सॉक्स, पायाला सॉक्स, प्रत्येक बोटाला वेगळा सॉक्स. एवढा असून एकच पोरग. मांजर जर फिरून आली आणि ती जर पिलांना पाजायला लागली तर पाय पसरून देते आणि तिन्ही पिलं सणा पेत्या. पोटात अन्न नाही पण तिन्ही पोरं गुबगुबीत. आपली सगळी ठेप तिला डिंकाचे लाडू, खोबरं किसा, साखर टाका, लाडू बनवा, काही अड्याचा बाजार. आणि एकच पोरग कुपोषित. पोटीचा बांगला पोर कुपोषित. पोटात मोठं, बिंबीला गाठ, अशी बिंबी त्याची. तरी त्याची आई म्हणली मैं वाघाला पिलू झालं. अगं बाई तुझ्या वाघाला बिबट्या झाला, बिबट्या. पिलू काच झालं. अरे लाकडातला किडा, गाळातला बेडूक, पाण्यातला मासा, सगळ्यांना मीच सांभाळतो. म्या बोलविल्या. कशाला वळवळ करायची? हे सगळं करतो. कीर्तनातला दुसरा मुद्दा. आज गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सद्गुरू स्वामी गोविंद बाबा वाळकर यांच्या प्रेरणेने साधक सेवा मंडळ विचुंबे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, कार्यक्रमाचे वस्तू सप्ताहाचे अन्नदाते पुरुषोत्तम बबन भोईर, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणीजन मंत रामकृष्ण महाराज घरत, व्यासपीठ गोविंद महाराज मडवी, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणीजन, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत. मी कीर्तनाला जाऊन नाव नाही घेतलं. गायक वादक गुणीजन सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि अखंड सातत्यातल्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आत्तापर्यंत चाललं काय होतं? आत्तापर्यंत मार्मिक मुद्दे झालेत. अभंग कोणाचा एक, चिंता करायची नाही 2, आणि सप्त्यामध्ये पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं. का 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 शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, धन शुद्ध होईल दानाने. दान करीचा. आता हे साहेबांनी दान केले ना, कधीच पठ्ठ्याला कमी पडणार नाही ध्यानात. कधी. आता जेवढं तुम्ही दान करा ना 1,000 लाख, पुढच्या सप्त्यापोत तुमच्याकडे 2-3 लाख बॅलन्स राहतील. आपलं वाक्य आहे, पहा तुम्ही मोजून पहा. पुढच्या वर्षी मी सप्त्याला हे पण आपलं तोंडातले वाक्य कधी खोटं ठरत नाही. अजून तर नाही बा. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको मिळणार नाही.
रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसाना, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना, बायको नाही. चला ए चिंता नाही. पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं, दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं. मग पंगत कोणी घालेल, जेव्हा माणसं नको. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, जितके तुम्ही पंगत घालणाऱ्याला पुण्य देताल तितकं जेवणाऱ्याला दिलं पाहिजे. का लग्नाला आमंत्रण नसलं तर जाऊ नका, लग्नाला आमंत्रण नसलं तर जाऊ नका, साखरपुड्याला आमंत्रण नसलं तर जाऊ नका, पण सप्त्याचं कानावर पडलं तरी गैरहजर राहू नका. आणि सप्त्याच्या काल्याला आल्यावर 2 घासकं व्हायला पण खात जा, प्रसाद येतो, इथला प्रसाद आहे. पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं, दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं, आणि तिसरं कौतुक करावं ते एवढ्या मोठ्या समाजाला पंक्तीला वाढणाऱ्या तरुण मंडळाचं. कारण हे सप्ते बिप्ते सगळे पोरांमुळेच होत आहे. कमिट्या फिमिट्या काही करती नाही. आता एवढंच खरेची आई मिली नाही तर कोणता दिंडी मालक कधी हरिपाठाला आहे. ही दिंडी मालक दिंडे नेतात नाही, हरिपाठाला नसतात. मला हरिपाठ करणारे दुसरेच, हे फक्त चहा कॉफी रिलॅक्स. त्रास होतो त्यांना, त्रास. त्यांना फार त्रास होतो. ते फक्त पाया पडायचे पैसेच गोळा करतात. दिंड्यांमधले 90% कामं पोरं करतात आणि सप्त्यांमधले 95% कामं पोरं करतात. आणि जुन्या मंडळीला सांगतो, जरा पोरांना सांभाळून घ्यायचा. ही जुनी मंडळी इतकी नंगाट, लय खोडीची हो. पोरानं टाळ घेतला का माताडं उठलं, गाप. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावर या. काय तुया नादी लागत, बाईच्या नादी लागन पण तुया नादी लागायचं नाही. इथून पुढं पोरांकडून करू. आणि एक वाक्य सांगा, तरुण एक शक्ती आहे, एकत्र आली तर क्रांती आहे. हे उद्या तुमचा काला झाला, 20,000 लोकांना, पोरांना संघच वाढणार, लोक संघच, सगळ्यांना जेवण मिळणार. हे तरुण शक्तीमुळे होतं. प्रत्येक ठिकाणी तरुणांना थोडा आधार देत जा. सप्त्याची मीटिंग घेताना पोरांना बोलीत जा. 2-4 पोरं मीटिंगला असावा. त्यांच्याकडे कारभार नका देऊ, पण ते कधी चुकीचं सांगतील, कधी चांगलं सांगतील, फायद्याचं आहे असे. 9 लोकांची ग्रामपंचायत असल्यावर 2 याडपाटका होईना बाया घ्यावा लागत्या. बाई चाल ग चाल, कोठा पुरा होईना चाल, तिला ज्याला सई सई पुढेच थुका लाव, पण ये. आणि 26 जानेवारीला झेंड्याजवळ उभी राहिली, राष्ट्रगीतच पाठ नाही. झेंडा खाली घेऊन हिला वर न्यायला पाहिजे. काय कर, खरेची आई मिली मला. काय झालंय, हे चॅनल, व्हॉट्सअप, टिकटॉक याच्यामुळे लोकांच्या नको त्या गोष्टीच्या प्रसिद्ध्या मोकार झाल्या. हे चॅनल फिनलवाले इतकी विचित्र लोक असतात महाराजी. हे आता 2 तास कीर्तन नेणार, पण अख्खं नाही टाकणार युट्यूबला. नाही 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 नाही, माझं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकणार. हे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी मंडळी. पैसे हे कमावणार आणि इज्जत आपली घालव. इंदुरीकरच्या युट्यूबवर कोट्याधीश झालेत काही. मला अजून वढाया बिडी मिळाली नाही, पण ही कॅमेरावाली इंदुरीकरच्या युट्यूबवर महाराज दिवसाला 40-30 लाख लोक पाहतात रोज. कोटी लाईक आहे त्याला. बरं ते नुसते आपल्याकडे नाही लाईक, बाहेरच्यांचे मागच्या वेळेस, मागच्या आठवड्यात मिलियन लाईक आहेत, मिलियन, करोड बाहेरच्यांचे. आपले नाही, आपले तर आहेच. ते बाहेरची म्हणतात ही वस्तू पाहायची कशी आहे. आणि कधी ध्यानात ठेवायचं महाराज, समाजामध्ये अपप्रचार होईल असे क्लिपा कधी टाकूच नाही. हे टाकणारा नाही विचार करा. संप्रदाय, धर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, कीर्तनकार मंडळी
यांना कुठं कलंक लागेल या गोष्टी दखलच घेतली पाहिजे. दखल घेतली पाहिजे. एखाद्याने शिवाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली, डिलीट करून टाकली पाहिजे. संभाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली, डिलीट करून टाकली पाहिजे. तिला फॉरवर्ड करता कामा नाही आणि टाकणारा रिपीट केला पाहिजे. टाकणारा रिपीट केलं पाहिजे. कारण हे राष्ट्र शिवाजी संभाजीचं राष्ट्र आहे. हे तुकोबा ज्ञानोबाचं राष्ट्र आहे. इथं तुकोबा ज्ञानोबा आहे. इथं रेडाच वेद बोलला, तू याडपाट कोण? इथं गाठा दगडाला ठरलाय, तू कोण? अरे वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ वाघ वाघ, गोवा नाही. वाघ कळत तुम्हाला? वाघ वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना, झाला चित्ता. सकाळी लागला 5 उष्णे मागा, झाला बिबट्या. आपली काय जे भंगरी वाघ आहे. हे रक्त 96 कुळी मला. हे मोडल पण वाकणार नाही असं रक्त. इथं कधी बी संप्रदायाला कलंक लागेल असं वाक्यच नको आहे. सप्त्यामध्ये पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं, कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं आणि सगळ्यांच्या वतीनं कीर्तनाला सुरुवात. पुन्हा एकदा सगळ्या मंडळीला, अन्नदात्यांना, देणगीदारांना, बचत सगळ्या मंडळीला धन्यवाद. विचुंब आणि विचुंब परिसरातील सगळ्या भाविकांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो. सप्ताह कमिटीला धनसंपत्ती देवो आणि सद्बुद्धी देऊन सप्ताह टिकून राहो. नाही तर मग ते सप्ताह टिकून राहो. सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनात विनंतीला सुरुवात. पहिला प्रश्न तुम्हाला, सावध. तुमच्याकडे सगळं आहे, ऐ सगळं आहे, काय रोग नाही झाला कोणाला? बोला पटकन. फ्रीज आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, गॅस आहे, लायटर आहे, शेगडी आहे, बर्नर आहे, पप्प्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, प्री, गुलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हिटर, पिठर सगळं आहे. लाटणं, पळपट, फुकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वरगळं, उशी, गादी, तक्क्या, नळ्या नळ्या सगळं आहे. पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. तुमच्या घरात सगळं आहे पण एक गोष्ट नाही. नाही तिचं नाव सुख आहे. यावर तुमचं मत काय? तुम्ही आजारी आहे का? मग काय बोलायला काय रोग झाला का? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुमच्याकडे सगळं आहे पण सुख नाहीये. यावर तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. म्हणजे सुख. हा आता आता सावध राहा बरं का. आता घुसलो आपण, त्यांनीच कबूल केलं. आता सुख नाही, नाहीच आहे ना. माझ्या घरात नाही, तुमच्या घरात नाही. नाही आता माझं तुमचं घर एकच आहे. फक्त मी उभा तुम्ही बसेल. आपलं कीर्तन म्हणजे मी फक्त तुमच्या मुलासारखं आहे, फक्त तुम्ही माझ्या वडिलांसारखे, एवढंच. कीर्तनात काय, माझं कीर्तन म्हणजे म्हातारे माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकी तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते काल खरं, आज खरं, उद्या. मी काय लय पंडित आहे का? फक्त उभा आहे. मला काय वांग कळत आहे? फक्त संतांची भाषा जेवढी असेल तेवढी तुमच्या पुढं मांडायची. आपल्याकडे तरी काय साळुंकी मंजुळ बोलत असे, तो करून घेणार आहे. कंबर बांधलो, तो बोलायला बुद्धी दिल तसं बोलायचं. आपण माठेच आहेत ना का? आपण लय पंडित आहेत नाही. आणि जो स्वतःला पंडित समजतो तो साधू असू शकत नाही. ओव्या त्याला नव्या द्या, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशेपण मिरवी जगा. असं नाही चालत. बायको करायची नाही, टिकटॉक पाहायचं. याला कुठे पद्धत आहे का? मग बायकोच कराय काय अडचण तुला? उगाच आपल्या बावळ्याचा बाजार करीत राहिला. तुमच्या घरात सगळं आहे, काय नाही, सुख नाही. आता बोला पटकन. सुख नाही का आपण सुखासाठी प्रयत्न करीत नाही? सुखासाठी प्रयत्न करतोय. सप्ताह काय सुखाचाच प्रयत्न आहे. दिंडी सुखाचा प्रयत्न आहे. आपण सुखासाठी प्रयत्न करतोय. तुळशीला पाणी घालतोय, गाईला घास घालतोय, पाहुण्याला चहा देतोय. जेवढी सेवा आपल्याला करता येईल तेवढी आपण करतो. आता बारीक आहे का? तुम्ही मी सगळे सुखासाठी प्रयत्न करतोय पण घोटाळा असा आहे, सुख काय आपल्याला मिळत नाही. याचं उत्तर सांग का? आपण प्रयत्न करीत नाही असं नाही हो. ज्याच्या सुख आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही. सुख ज्याच्यात आहे
त्याचं आपल्याला ज्ञान नाही. कोणतं ज्ञान? 12वा अध्याय. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे. 4था अध्याय. ते ज्ञान पैका भरवे जरी मनी हाती आणावे. संता या भदावे सर्वेश्वेशी तनुमनु जीवे चरणाशी लागावे आगरगट्टा करावे दास्य. याचा अर्थ आता आपल्याला सुखाची गरज आहे का ज्ञानाची? बस फिट बसलं कीर्तन. कशाची गरज आहे? बस आता लागला करंट. आता करंट लागला म्हणजे तुम्हाला सोपं झालं. पण या जगात ज्ञानाची गरज आहे. पण ज्ञानी तर एक जणच आहे, देव. सुखरूपाई एक मिनिट. देवाचं नावच आहे ज्ञानदेव. देवाचं नाव काय? ज्ञानदेव. 12वा अध्याय. अभ्यासावनी गहन ज्ञान ज्ञानावडी ध्यान विशेषाची. 10वा अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. दया जित शांती ज्ञानच देव. मग आता आपल्याला कशाची गरज आहे? बस फिट बसलं कीर्तन. आता आपल्याला गरज आहे. आता आपल्याला गरज आहे. ऐ ऐ ऐ आता आपल्याला गरज आहे. ऐ आता आपल्याला गरज आहे ज्ञानाची. पण ज्ञानी कोण आहे? देव आहे. मग आपल्याला कोणची गाठ घ्यावं लागेल? बस फिट बसलं कीर्तन. देवाची गाठ घ्यावा लागेल. पण देव डायरेक्ट भेटतच नाही. देवाकडे जायला दुसऱ्याची गाठ घ्यावी लागते. त्यांचं नाव संत आहे. हरि प्राप्तीसी उपाय. हरि प्राप्तीसी उपाय. हो हरि प्राप्तीसी उपाय. हरि प्राप्तीसी उपाय. प्राप्तीसी उपाय. हरि प्राप्तीसी उपाय. हरि प्राप्तीसी उपाय. हरि प्राप्तीसी उपाय. हरि प्राप्तीसी उपाय. धरावे संतांची पाया. 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 तेने साधती साधन. तेने साधती साधन. हो तेने साधती साधन. तेने साधती साधने. साधती साधने. साधने. तेने साधती साधने. तेने साधती साधने. सुटती भवाची बंधने. तेने साधती साधने. तेने साधती साधने. तेने साधती साधने. तेने साधती साधने. हो तेने साधती साधने. तेने साधती साधने. हो हरि प्राप्तीसी उपाय. हरि प्राप्तीसी उपाय. हो हरि प्राप्तीसी उपाय. 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 धरावे संतांची पाया. 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 तिने साधती साधने. तिने साधती साधने. साधती साधने. तिने साधती साधने. साधती साधने. तिने साधती साधने. तिने साधती साधने. तिने साधती साधने. हरि प्राप्तीसी उपाय. धरावे संतांची पाया. धरावे संतांची पाया.
ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय तुम्हाला मिळवायचे सुख सुख आहे कशात आता आपल्याला देवाची गाठ घ्यायची पण देव हे कोणाशिवाय मिळू शकत नाही बस फिट बसलं कीर्तन संताशिवाय भेटत नाही पण आता लय वादाचा मुद्दा आला संत कोणला म्हणावा भाकरी खात नाही सफरचंद खातो चहा पित नाही दूध आणतो हा भामटा संत झाला मग संत कोण 6 वाक्य सांगतो 6 प्रतिज्ञेमध्ये संत श्रेष्ठ प्रयत्नामध्ये संत श्रेष्ठ ऐका एकाचं उत्तर सोन्याला सुगंध आणील खारा समुद्र गोड करीन आकाशाला पायऱ्या करीन उद्या सकाळपर्यंत पृथ्वी क्षेत्रीय पांडव करीन आणि काही झालं तर शस्त्र हातात घेणार नाही सगळ्यांच्या प्रतिज्ञा फेल उभ्या जगाचा संसार सुखाचा करीन प्रतिज्ञा सफल रावणाची प्रतिज्ञा फेल भीष्माची प्रतिज्ञा फेल साक्षात देवाची प्रतिज्ञा सुद्धा फेल पण संतांची प्रतिज्ञा सफल सगर राजाचे 60,000 पोरं मेली त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी किंवा जिवंत करण्यासाठी गंगा आणावी लागली गंगा तिघांनी आणली अश्वान गेला परत आला नाही दिलीप गेला परत आला नाही भगीरथानं गंगा आणली पण ज्ञानोबा तुकोबानं ज्ञानाची गंगा आणली यारे आणतो तिसरा ऐका कुबेर धनवान आहे पण त्याच्या धनाला नाश आहे चंद्र शीतल आहे पण त्याला डाग आहे सूर्य तेजस्वी आहे पण त्याला अस्त आहे हनुमान बलवान आहे पण संत महाबलवान आहे आणि गंगा पवित्र आहे पण संत अंतर्बाह्य पवित्र आहे एवढे 8 वाक्य ध्यानात ठेवा मग तुम्हाला जर देव भेटायचा असेल आणि सुख जर पाहिजेच असेल तर सांगा देवाला देवा आता तू माझी गाठ घेऊ नको मग देव मिळवण्यासाठी ज्यांची गरज आहे ते कोण आहेत संत आहेत मग ते संत कसे आहेत कृपाळू सज्जन तुम्ही संत जन कृपाळू सज्जन तुम्ही संत जन सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत एवढे कृपादान तुमचे माता एवढे कृपादान तुमचे माता एवढे कृपादान तुमचे माता एवढे कृपादान तुमचे माता आठवण तुम्ही जावी पांडुरंगा आठवण तुम्ही जावी पांडुरंगा आठवण तुमचे माता एवढे कृपादान तुमचे माता एवढे कृपादान तुमचे माता एवढे कृपादान तुमचे माता आठवण तुम्ही जावी पांडुरंगा तुम्ही जावी पांडुरंगा कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान एवढे कृपादान तुमचे कृपाळू सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन तुम्ही संत
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा कृपाळू आहात 13वा अध्याय आत्मज्ञानाने चोखडी ते माझी रुपडी तुम्ही संत आहात कृपाळू आहात तुम्ही नुसते कृपाळू नाहीये सज्जन आहात आणि तर सज्जन वेगळा कृपाळू वेगळा महिला मंडळ तुमचा भाऊ आणि आमचा भाऊ संगत जेवायला बसला तुम्ही भजे वाढायला आल्या लबाड बोलायचं नाही एका वहीनं भज तुम्ही जास्त कोणाला द्याल कोणाच्या तुमच्या का आमच्या आमच्या भावाला एवढं पुण्यवान नाहीचे तुम्ही तुम्ही तुमच्याच भावाला देणार का आम्ही मेलो तेल वाहू तुम्ही काढा भजी याचा अर्थ तुम्ही सज्जन आहे का मिटला विषय म्हणजे तुम्ही सज्जन नाही चला गुरुवार केले मागच्या महिन्यात चारीच्या चारी क्लिअर केले काही वागण्यात फरक